6 आणि 7 तारखेला नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन ठाण्यामध्ये या ठिकाणी आपण वागळे इस्टेटला केलेला आहे। 6 तारखेला त्याचा शुभारंभ राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय दादा आणि कौशल्य विकास उद्योजकता मंत्री माननीय मंगल प्रसादजी लोढा या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सीएम साहेबांच्या हस्ते आपण करतोय। साधारणतः आतापर्यंत मी त्याचा आज आढावा घेतला। आतापर्यंत ज्या ज्या कंपन्यांकडे जवळपास 450-500 चांगल्या कंपन्या आपण त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी संमती सुद्धा दाखवलेली आहे या ठिकाणी त्या मेळाव्या रोजगार नमो महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी व्हायचं। त्या कंपन्यांची मिळून साधारणतः 50 ते 60 हजार लोकांना मुलांना रोजगार देण्याची त्यांची तयारी आहे। आणि आता मी आढावा घेतला तर आमच्याकडे जी एनरोलमेंट झालेली आहे, आमच्याकडे जी नोंदणी झालेली आहे ती 40-45 हजार मुलांची झालेली आहे। त्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत। 10वी पास झालेला, 12वी पास झालेले, ग्रॅज्युएट झालेले, टेक्निकल झालेले, ITI झालेले अशा सगळ्या विविध क्षेत्रात म्हणजे विविध टप्प्यांवरच्या सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी अत्यंत चांगली संधी या नमो महारोजगार मेळाव्याच्यासाठी आपण उपलब्ध करून दिलेली आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची ही संकल्पना आहे की प्रत्येक सुशिक्षित माणसाच्या मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे। त्यामुळे आमचे उद्योग विभाग असेल, कौशल्य विकास विभाग असेल, इतर विभाग असतील त्यांच्या सगळ्यांच्या समन्वयातनं हा मेळावा मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करण्याचं आमचं नियोजन आहे आणि जवळपास किमान 50,000 मुलांना तरी या 2 दिवसातल्या मेळाव्यात ठाण्यामध्ये रोजगार नोकऱ्या मिळतील अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे। ठीक आहे, हे संपलं का? ह्याच्यापुरतं काय अजून काय ह्या विषयाचं घ्या नमो रोजगार आकडेवारी आहे ती फुगवटा आहे, कंत्राटी स्वरूपाची भरती आहे आणि मुळात ज्या कंपन्या आहेत त्या भरती करण्याच्या नाही। हे बघा, मी आपल्याला उघड सांगतो, या सगळ्या यंत्रणा या सगळ्या नियोजनामध्ये सरकारी यंत्रणा आम्ही सहभागी आहोत। म्हणजे आमचं कौशल्य विकास विभाग असेल, आमचा उद्योग विभाग असेल, आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांना आमच्या सरकारी अधिकाऱ्यांकडून अप्रोच झालेलं आहे। असं काय नाही की मध्ये कुठली एजन्सी घातली त्या एजन्सीने ह्या लोकांना आणले, त्या नावाखाली बाहेर दुसरं कोणी काय जर फसवणूक करत असेल म्हणजे नमो रोजगार महामेळावा एका बाजूला झाला आणि त्याच्या बाहेर दुसरीकडे कुठेतरी कोणी त्या नावाखाली काय करत असेल तर त्याची सरकारला कल्पना नाही। परंतु नमो महारोजगार मेळावा हा राज्य सरकारचा आहे, राज्य सरकारने त्याचं सगळं नियोजन केलेलं आहे आणि शासनाची भूमिका हीच आहे की एका बाजूला एवढे मोठे उद्योग येत आहेत, उद्योग वाढत आहेत, उद्योगांना विस्तारवार करायला आपण परवानगी देतोय, सर्व्हिस इंडस्ट्री राज्यामध्ये आहे, तर त्याचा फायदा या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना एका छत्राखाली व्हावा हा सरकारचा प्रयत्न आहे। त्यामुळे अशा पद्धतीचं समजा आमच्या नमो महारोजगार सरकारच्या मेळाव्याच्या नावाखाली बाहेर कोणी काही केलं असेल तर त्याची चौकशी केली जाईल। विरोधकांचा असा एक आरोप आहे की सरकार आपल्या दारी अशा माध्यमातून एक राजकीय प्रचार होता आणि लोकसभेची आचारसंहिता लागण्याच्या आधी नमो रोजगार निमित्तानं सुद्धा रोजगार तरुणांना मेळावे दाखवत सरकार एक स्वतःची पब्लिसिटी स्टंट करून पाहते। सरकार जनतेसाठी काम करते। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारलेल्या पहिल्या दिवसापासून मी सामान्य जनतेतला मुख्यमंत्री आहे, तुमच्यातनं आलेलाच मी एक जण आहे हे पहिल्या दिवशीपासून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी शासन आपल्या दारी ही योजना राबवली। याच्या अगोदरचे जे आता लोक टीका करतायत ते तर घरात बसले होते, त्यांना काय झालं लोकांच्या दारात जायला? म्हणजे जे घरात बसले, जे कधी लोकांच्या दारात गेले नाहीत, शेतकऱ्याच्या बांधावर कधी गेले नाहीत, अशा लोकांना हे चांगलं काम ज्यांना बघवत नाही ते या चांगल्या कामावरती टीका करतात। शासन आपल्या दारी असेल, नमो महारोजगार मेळावा असेल, या उपक्रमांचं सामान्य लोकांनी महाराष्ट्रातल्या स्वागतच केलेलं आहे, त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना महाराष्ट्रातल्या झालेला आहे। ओके, थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।